नमस्कार, मी शशिकांत कसार. आज पुण्यनगरी आणि सकाळ पेपरला एक बातमी आहे, ती म्हणजे किरण पाटील यांना अटक झाली. त्यांचं नाव उद्योजक म्हणून असं त्यांचा उल्लेख आहे म्हणजे, आणि उद्योजक यांना अटक झालेली आहे. नक्की काय अटक झाली, कशासाठी झाली, त्यासाठी ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे ते तक्रार आपल्या समोर आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ तर काय तक्रार त्यांची होती. सर, मला सांगा, आजच्या ज्या पेपरला हेडिंग आहे म्हणजे सकाळ अनेक पेपरला आहे का उद्योजक असं म्हटलं जाते किरण पाटील, म्हणजे किरण पाटलांचं काय यांचं बिझनेस होता, काय होता आणि तुमची नेमकी तक्रार काय होती? ओके, माझं नाव प्रवीण जाधव, मी राहायला कुडूस मध्ये आहे. आणि नोव्हेंबर 2024 मध्ये किरण पाटील माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं की किरण पाटलांचं तुमच्या अगोदर काही किरण पाटलाची माझी ओळख 24 वर्षापासूनची माझी ओळख आहे. जवळजवळ 20 वर्षापासून ते 24 वर्षापासून. त्यांचा काय बिझनेस आहे किरण पाटलांचं ॲग्रोची खताची दुकानं आहेत. एक खानिवलीमध्ये आहे आणि एक कुडूस मध्ये आहे. त्याशिवाय असं मी ऐकलेलं की हैदराबाद मध्ये सुद्धा त्यांचा व्यवसाय आहे, तिकडे त्यांची फॅक्टरी आहे. आणि त्या अनुषंगाने एक तालुक्यातील नामांकित व्यक्ती आहे, तालुक्यातील उद्योजक व्यक्ती आहे आणि पहिल्यापासून जे संबंध आहेत, म्हणून विश्वास माझा त्याच्यावरती होता. आणि त्यांनी मला सांगितलं की प्रवीण, तुला भेटायला यायचंय, एक खूप चांगली ऑफर आहे जेणेकरून आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य त्याच्यामधून होऊ शकतं. त्याच्यानंतर एक म्हातारपणीची चांगली तुमची व्यवस्था होऊ शकते. जी मेहनत तुम्ही करताय त्या मेहनतीचा पैसा तर तुम्हाला येणारच आहे, पण काही पैसे सेव्हिंग करून किंवा इथे ठेवून तुम्हाला एक 6% दर महिन्याला येतील. आणि विशेष म्हणजे प्रश्न 6%चा नाहीये, तर हे जे कॉइन्स असतात, जसे बीट कॉइन असतात, याचे लोकांनी करोडो रुपये कमवलेले आहेत. तसे हा TLC कॉइन आहे. या TLC कॉइनच्या माध्यमातून तुम्हाला करोडो रुपये येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये मिळतील. तर आम्ही त्या बाबतीत शंका विचारली, तर त्यांनी आम्हाला गुगलवरती TLC 1चं आम्हाला रेट काढून दाखवले. तर त्यावेळेस ते 11,600 रुपये रेट दाखवत होता एका कॉइनचा. आणि तो TLC 1 बंद होऊन त्यांचं म्हणणं की आता नवीन लॉन्चिंग होते TLC 2. तर 1 लाख रुपये जर गुंतवणूक जर केली तर तुम्हाला 1200 कॉइन फ्री मिळतील. आणि 1200 कॉइन गुणिले तुम्ही 10,000 जरी केले तरी 1.25 करोड रुपये तुम्हाला मिळतील. मग अशा वेळेस प्रत्येक व्यक्ती काय विचार करायचा की बाबा मुलांचं शिक्षण चालू आहे, घरदार आहे, सगळं चालवायला लागतं, मेहनत करतो, त्या मेहनतीमधून जेवढा पैसा येतो तेवढा पुरेसा नसतोय, लोन असतात. तर त्यामुळे प्रत्येक व्यक्ती असा विचार करतो. आम्ही पण तसाच विचार केला आणि प्रथम त्यांच्याकडे 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली. आणि तो ऍपद्वारे आम्हाला त्यांनी ते ऍप्लिकेशन करून दिलं, ID काढून दिला. आणि त्या ID वरती त्यांनी आम्हाला डॉलर दिले, पण आम्हाला त्याच्यातला अभ्यास नव्हता. बरोबर. ते डॉलर मधून बोलले की दर महिन्याला तुम्हाला 6% परतावा मिळेल. आता तो परतावा तर कधी मिळाला नाही, फक्त ते डॉलर आम्हाला मोबाईल मध्ये दिसत होते. ते डॉलर वगैरे काय निघत नव्हते किंवा डॉलर विड्रॉ होत नव्हते. तर आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न करत होतो, त्यांचं म्हणणं आहे की P2P म्हणजे पर्सन टू पर्सन दुसऱ्याकडून तुम्ही पैसे घेतले तर ते डॉलरनी त्यांचा ID लावा आणि त्यांचे पैसे लावा, ते पैसे तुम्ही हे करत चला, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि मग त्यांनी त्याच्यानंतर मग आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीमध्ये आम्ही विशिष्ट लेवलला काम करत होतो 11 वर्ष. तर त्यावेळेस किरण पाटील आम्हाला बोलले की तुम्ही माझ्यासोबत काम चालू करा, तुमचं जे काय म्हणजे उदरनिर्वाह चालू आहे, उद्या सकाळ जर असं काही दगा फटका भेटला तर सगळी जबाबदारी माझी राहील. आणि आम्ही त्यांना बोललो पण की अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत त्या बंद पडलेल्या त्याच्या अगोदर. मिसेसने सुद्धा त्यांना प्रश्न केला होता की अशा कंपन्यांमध्ये लोकांचे पैसे डुबलेले आहेत, पॅन कार्ड असेल किंवा ट्विंकल असेल, याच्यामध्ये पण पैसे लोकांचे गेलेले आहेत. तर तुम्ही स्वतंत्र अकाउंट ओपन केलं होतं का? स्वतंत्र किरण पाटलांनीच अकाउंट ओपन केलं. तुमच्या नावाने अकाउंट ओपन झालं होतं का बँकेमध्ये? बँकेमध्ये अकाउंट ओपन नव्हतं. हे ID असतात, त्याचा ट्रान्झॅक्शन ID नंबर दिला जातो ऍपच्या द्वारे. त्या ऍपच्या द्वारे त्यांनी आम्हाला ID ओपन करून दिला होता. वेबसाईट दिली होती, त्या वेबसाईट वरनं ते अकाउंट ओपन केले होते. आणि मग त्याच्यामध्ये मग ते डॉलर ते आपल्याला लावून देत. तुम्हाला डॉक्युमेंट त्यांच्याकडनं मागितलं? डॉक्युमेंट्स त्याचे काहीच नाही, हे फक्त ऑनलाईन होते. आपण एखादा गेलो, आपण एखादा हे करायला कुठल्याही बँकेत गेलो, पैसा गेलो, पहिले आधार कार्ड मागतात, असं काय मागितलं? नाही. आता त्यांनी सांगितलं पैसे गुंतवा फक्त. आम्हाला उदाहरण दिलं की ATM आलेलं आहे, ते ऑनलाईन चालतं, आपण ऑनलाईन पैसे मारतो, ऑनलाईन लाईट बिल भरतो, अशी काही उदाहरणं दिली. त्याच्यामुळे हे पैसे पण ऑनलाईन पैसे येतात, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला उत्तर त्यावेळेस दिली होती. पण जेव्हा मिसेसनी प्रश्न केला की असल्या कंपन्या बंद होतात, त्यावेळेस होतात, ताई तुम्ही कंपनीकडे बघू नका किंवा कंपनीच्या लोकांकडे बघू नका, माझी तुमची ओळख 25 वर्षापासूनची आहे, मी चांगला उद्योजक आहे. आज 100 ते 200 कोटीची माझी आपल्या एरियामधली प्रॉपर्टी आहे. 10 कोटीची पण प्रॉपर्टी विकली तरी तुमच्या किती तुमची अमाऊंट जरी असली किंवा तुमच्या लोकांची अमाऊंट असली तर तेवढी देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, तेवढी हिंमत माझ्यामध्ये आहे. उलटा तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय तिथे तुम्ही राजीनामा द्या, तुमची सगळी जबाबदारी, तुमच्या सगळ्या लोकांची जबाबदारी मी घेईल. आणि जो काय परतावा आहे तो परतावा जर असं तुम्हाला भविष्यात कधी धोका निर्माण जर झाला
तर तो परतावा पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला परत करून देईन, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि चांगली मैत्री असल्यामुळं एक त्याचा स्टेटस आम्ही बघितल्यामुळं आम्हाला त्याच्यावरती उद्योजकावरती विश्वास पटला. आणि विश्वास पटल्यामुळे मग आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत होतो तिथे सुद्धा राजीनामा दिला आणि याच्यासोबत आम्ही म्हणजे काम जॉईन झालो. मॅडम, तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे, तुम्हाला तर पैसे ते देणार होते असं म्हणतात. हो. आता तुम्ही सांगता त्याच्यामध्ये ते देणार होते, तर तुम्ही तक्रार दाखल केलं कारण काय? कारण म्हणजे असं केलं, आज 1 वर्ष झालं. घ्या. 1 वर्ष झालं कुठल्याही प्रकारचं हे नाही. त्यांनी पहिला सुरुवातीला नोव्हेंबर मध्ये आम्हाला विड्रॉ करायला लावले पैसे, म्हणजे सगळ्या जे वॉलेट दिले होते त्यांनी, ते बोलले की त्या वॉलेटला पैसे घ्या, सगळ्यांचे विड्रॉ करायला लावले. आणि विड्रॉ केल्यानंतर ते पैसे ज्या वॉलेटला सांगितले तिथे ते आलेच नाही. म्हणजे ते सगळं फेक होतं, व्हर्च्युअल होतं. हे नंतर कळलं आम्हाला, कारण आम्ही काय तेवढा अभ्यास नव्हता आमचा. याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं का हे काहीच झालेलं नाही, तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे इथे. ते मला नेहमी बोलायचे का तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इथे बसलोय, मी इथून कुठे गेलोय का, माझं दुकान इथे, माझं घर इथे, मी या गावातला आहे. असं करून त्यांनी विश्वास दिला. तर आपण एवढा मोठा व्यक्ती म्हणजे आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, तसाच आम्ही पण विश्वास ठेवला त्यांच्यावर. आणि ते गेले म्हणजे आम्हाला तारखावर तारखा देत होते. आज काय नोव्हेंबरला 15 तारखेला देतो, मग डिसेंबरला 10 तारखेला देतो, असं करून त्यांनी आम्हाला 31 मार्च लास्ट डेट दिली की 31 मार्चला आपले पैसे मिळून जातील. आणि मग 31 मार्च ते बोलले होते, तर 31 मार्चला मी स्वतः फोन केला की तुम्ही बोलले होते 31 मार्चला पैसे येतील, मग त्याचं काय झालं? तर म्हणे पैसे आलेत. आणि हे मलाच नाही, तर आमच्या काही लोकांना पण त्यांनी कॉल केले की तुमचे पैसे आलेले आहेत, आपण 1 तारखेपासून वाटायला सुरुवात करू. मग लोकांना पण असं पैसे आलेत आणि हे देत नाही, मग लोक हे होतात थोडे. मग 31 तारखेला जेव्हा फोन केला तर बोलले का हे पैसे आलेले, तुम्ही म्हटलं कधी येऊ घ्यायला, तर बोलले कधी पण या, असे बोलले. आणि नंतर मग ते बोलले का म्हणले मग कसं करायचं? तर ते आम्ही जेव्हा एखाद्या राजकीय याच्यातून म्हणजे थोडासा त्यांना हे करण्याचा प्रयत्न केलेला का बाबा कोणीतरी मध्यस्थी ठेवला तर आमचे पैसे निघू शकतात, कारण सगळे गरीब लोक आहेत, म्हातारे लोक आहेत, सगळे रिटायर्ड पर्सन आहेत, शेतकरी लोक आहेत. तर मग ते बोलले त्यांना त्यांच्या मार्फत थोडंसं हे झालेलं, तर त्यांना असं वाटलं त्या व्हिडिओ वगैरे व्हायरल केलेला, तर आम्ही नव्हत्या केला, कोणी केला आम्हाला माहिती नाही, कारण तिथे खूप सारे लोक आलेले. तर त्यांनी त्या व्हायरल केल्या. तर त्यांचं म्हणणं असं का तुम्ही माझी बदनामी केली तर तुम्हाला माझी माफी मागायला लागेल. तर मी बोलली की चालेल, आम्ही माफी, जर आमच्या गरीब लोकांचे पैसे मिळत असतील ना तर माफी काय, मी तुमच्या उघडी येऊन पाया पडेल, आम्ही दोघं पण येऊन ना तुमच्या पाया पडू आणि तुम्ही सांगाल तशी व्हिडिओ बनवून देऊ. पण एकच माझ्या आठ एका पैसे एका बाजूला ठेवायचे आणि मी तुमची जी सांगाल ती व्हिडिओ बनवून द्यायला तयार आहे. तर बोला असं नाही होणार, तुमचे पैसे आम्ही परत नाही देणार, तुमचे पैसे दुसऱ्या कंपनीमध्ये लावून देऊ. मग तिथे आम्ही म्हटलं तुम्ही अपेक्षाच कशी करू शकता, एवढं फसवून तुम्ही आम्हाला दुसऱ्या कंपनीत कसं लावायला सांगू शकता, असं त्यांनी केलं. आणि आज 31 मार्च, आज एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही. त्यांनी कधी स्वतःहून ते फोन करतच नव्हते, आमचाही फोन उचलत नाही, आमच्या लोकांचाही फोन उचलत नाही. त्या दिवसापासून आमचा संपर्क तुटला. मग शेवटी कसं गरीब लोक आहेत ते खवळले का काहीतरी करायला पाहिजे. आणि लोकांना शेवटी कसं आहे, पैसा कष्टाचा होता, कोणी दागिने ठेवून दिलेले पैसे होते, कोणी व्याजाने घेतले होते, कारण प्रत्येकाला काय वाटतं 1 लाख ठेवले 5,000 आले तर माझा घर खर्च चालेल, या हिशोबाने लोकांनी पैसे दिले होते. मग त्याच्यामुळे असं वाटलं का हे, आणि ते बिंदास तिथे दुकान बिकान उघडतात, त्यांना काहीच त्याची खंत नाहीये. मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला का काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, म्हणून मग आम्ही त्यांच्या विरोधात हा अर्ज केला. कारण असं बोलतात की गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, मग आपण त्याच्यात नाही आलो पाहिजे. बरोबर. मग कुठेतरी ही सुरुवात झाली आणि एवढं करून पण ते थांबलेलं नाहीये, त्यांच्या दुसऱ्या कंपन्यांचं हे सगळं चालूच आहे. मग आम्ही असं आम्हाला वाटतं सगळ्यांना का हा निर्डावलेला गुन्हेगार आहे, याचा अर्थ हा जर असा मोकाट फिरतो तर आपल्यासारख्या किती लोकांना तो फसवू शकतो. मग आपण त्याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे, आपल्याला न्याय मिळायला पाहिजे. आमची एकच इच्छा आहे सर की आमच्या सगळ्या लोकांचे पैसे भेटले पाहिजे. किती तक्रारदार तुम्ही आहेत? आम्ही जवळजवळ 300 आहेत सर, 300 लोक आमचे आहेत. हा, आणि म्हणजे काही काहींच्या अशा आयडी त्यांनी 1-1, 5-5, 4-4 आयडी काढायला लावले होते, आम्हाला अकाउंट ओपन करायला लावले होते. तर ते असे आहेत, आता भरपूर लोक आहेत. आणि इथलेच नाही, नाशिक, झारखंड, पुणा, असे भरपूर कुठले राज्याच्या बाहेर हा बाहेर पण आम्ही हे केलं. कारण कसं प्रत्येकाला असं वाटतं, सर्वसामान्य माणूस काय विचार करतो का थोडेफार पैसे लावले तर बाबा चला काहीतरी परतावा आला तर आपलं चांगलं होईल, या उद्देशाने आम्ही हे केलं सर. आणि सर्वात मोठं आमिष त्यांनी आम्हाला जो दिलं होतं तो TLC जो कॉइन आहे, त्या TLC कॉइनचं आमिष दिलं होतं. त्याच्यामुळे जे रिटायर पर्सन जे लोक आहेत त्यांनी जे पैसे दिले होते ते त्याच उद्देशाने दिले होते की बाबा पुढे जाऊन मुलं बघतील नाही बघतील, पण या पैशाने जर 1.25 करोड रुपये जर घरामध्ये जर आले तर आपण उर्वरित जो आयुष्य आहे तो चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकू. किंवा जे नवीन कपल्स आहेत त्यांनी असं केलं की बाबा जी मुलं जन्माला आलेली आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण देऊ शकतो, कारण दोन्ही लोक नोकरी करून सुद्धा आज घर चालत नाहीये. तर अशा पद्धतीने लोकांनी, म्हणजे हे फुकटचे पैसे मिळतात किंवा काय असा तो लोभ नव्हता, पण त्याच्या पाठीमागचं कारण हे सुद्धा होतं की बाबा मुलांना शाळेत शिक्षणाला किंवा
एक चांगल्या गाडीमध्ये आपण राहू शकतो, जाऊ शकतो, घरात चांगल्या राहू शकतो, एक चांगली लाईफ जगू शकतो, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. पण आज आमची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आणि ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्या वेळेस त्यांनी आमच्यावरती चुकीचे आणि वेगवेगळे आरोप आमच्यावरती लावले. शिवाय त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीने मागच्या वेळेस तर अक्षरशः या महिला वर्गांना म्हणजे एक महिलेने महिलेचा सन्मान केला पाहिजे तर अक्षरशः त्यांना तिथून त्या दुकानातून हाकलून लावलं आणि अतिशय म्हणजे अपद असं म्हणजे त्यांना म्हणजे सुशिक्षित मुलगी आहे त्या सुशिक्षित मुलीने अपशब्द त्यांना वापरले आणि पोलीस स्टेशनची धमकी दिली. किरण पाटील सुद्धा आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले किंवा कुठे गेले तर तुमच्यावरती वेगळ्या प्रकारची मी कारवाई करेन, पोलीस स्टेशनला जर गेले तर मी पोलीस स्टेशनला घाबरत नाहीये. म्हणजे अशा पद्धतीच्या त्यांनी धमक्या म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊ नये यासाठी त्यांनी आम्हाला भरपूर सारं म्हणजे दाबण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. हा, आम्ही एका मार्केटिंग कंपनीमध्ये प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम करत होतो सर आणि चांगल्या लेवलला होतो, नॅशनल लेवलला होतो. तर तिथे आम्हाला किरण पाटील साहेब बोलले की तुम्ही राजीनामा द्या, बिंदास, तुमची सगळी जबाबदारी आमची. तुम्हाला किती सॅलरी होती तेव्हा जवळजवळ आम्ही 1 ते 1.5 लाख रुपये कमवत होतो सर महिन्याला. कारण प्रोडक्ट सेलिंग आमच्या खाली सगळे सेलर म्हणजे डिस्ट्रीब्युटर होते ना, डिस्ट्रीब्युटर बनवायचो. आणि सर यांच्या भरोशावर आम्ही यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून, कारण एक ओळखीची व्यक्ती, मोठी व्यक्ती, पैसेवाली व्यक्ती म्हणून आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला. आणि आज मला सांगायला खूप वाईट वाटते सर का आज त्यांनी राजीनामा दिला आणि त्या दिवसापासून आज हे पण 6 महिन्यामध्ये बंद झालं. आज आम्ही दोघंच्या दोघं नवरा बायको घरामध्ये बसले, 1 वर्ष झालं. तुम्ही जॉबला होते? हा, दोघंही आम्ही एकाच ठिकाणी काम करत होतो मिळून. त्यांचं ऍक्च्युअली पहिला होतं पेंटिंगचं, पण आम्ही तिथे जास्त आमचा पसारा वाढला म्हणून आम्ही दोघं काम करायला लागलो. तर 1 वर्ष झालं आमच्या घरामध्ये 1ही रुपयाचं इन्कम येत नाही. मी किरण पाटलांच्या ऑफिसला वारंवार जाऊन सांगितलं की मला इथे तरी तुम्ही जॉबला ठेवा जेणेकरून माझं घर चालेल. आज माझी 2 मुलं शिकतात आहे सर. म्हणजे आम्ही काय करतोय हे आम्ही नाही सांगू शकत शब्दामध्ये, पण यांना जर आमची पडलेली नाहीये तर आम्ही ऍक्शन घ्यायला नाही पाहिजे का यांच्यावर? घ्यायलाच पाहिजे. काका या पुढे या, बोलला तुम्ही, घ्या माईक घ्या. सरकारने मी आवाहन करते आपल्याला का तुम्ही पैसे गुंतवणूक करता त्यावेळेला तुम्ही विचार करा आणि नंतर गुंतवणूक करा. पैसे गुंतवणूक करताना तुम्ही हा विचार केला नाही का त्यांनी काय आम्ही दाखवलं म्हणून तुम्ही आमच्या बळी पडला? हा, त्यांनी आता जवळचे नातेवाईक आहेत ते आणि मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो. चांगला मोठा उद्योजक आहे. तर त्यांनी आम्हाला विचारलं पैसे इन्व्हेस्टमेंट करताना का अशा भरपूर कंपन्या आलेल्या आहेत. बरोबर. तर त्या अशा भरपूर लोकांचे पैसे बुडलेले आहेत. तर तुम्ही बोलतो कंपनीकडे बघू नका, ही कंपनी बाहेरची आहे, मी बसलोय, याला जबाबदार मी आहे. कंपनी बाहेरची म्हणजे कुठली? भारताच्या बाहेर आहे? हा, दुबईची सांगितली कंपनी असं बोलले ते. हे प्रत्यक्ष तुम्ही कंपनी कुठे ती बघितली नाही? कंपनी काहीच माहिती नाही आम्हाला. त्याच्या विषयावर आणि तू पैसे किरण पाटील आमच्यासाठी सिक्युरिटी होते. बरोबर आहे. काका बोलाल तुम्ही? या पुढे या पुढे. मी तुम्हाला असंच विचारतो, आता तुम्ही तक्रार दाखल केलेली, आता ज्यांना या माहिती नाहीये का अशी इथं घटना घडलेली आहे किंवा आपली फसून गेलीत, मग अचानक तुम्ही काय आवाहन करणार? म्हणजे अजूनही आता तुम्ही तक्रार दाखल केली, तुम्ही काही लोकांनी हे हिंमत दाखवली आणि तक्रार दाखल केली, पण अजून काही लोक आहेत का ज्यांनी पैसे गुंतवलेले पण त्यांना अजून माहित नाही. तर तुम्ही आता आव्हान काय करा? म्हणजे तुमच्या जवळ पण त्यांनी यायला पाहिजे आणि या ठिकाणी वाडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही तक्रार दाखल केली. त्याची न्यूजपेपर मध्ये पण बातमी जिकडे तिकडे गेलेली आहे. सर्वांना आता हे कळलेलं आहे. तर माझं जे याच्यामध्ये ज्या लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत, ज्यांना माहिती झालंय, त्यांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी वाडा पोलीस स्टेशनच्या जवळच्या त्या पोलीस स्टेशन मध्ये असेल तिथे जाऊन आपली तक्रार नोंदवावी असं मी सर्वांना आवाहन करतो. मॅडम बोलाव का? या तुम्ही पण पैसे गुंतवले होते का? किती गुंतवले होते? पुढे घ्या. या किती बोला. टोटल माझी 17,84,000. किती? 17,84,000. 17,84,000. आणि लोकांचे किती वर्ष झाली तुम्ही गुंतवले पैसे? आता एक 24 पासून 25 पासून. तुम्ही एकट्याने गुंतवले का अजून? नाही, अजून माझ्या नातेवाईकांनी. म्हणजे तुमच्या विश्वास घेऊन त्यांनी पैसे गुंतवले. आता ते काय पैशाचा तगादा करतात का तुमच्याकडे? ते गुंतवणूक ज्यांनी आहे ते खूप त्रास देतात आणि ते म्हणतात का तुम्ही आले ते घ्यायला, आम्हाला म्हणजे सगळ्यांना आम्हाला बोलतायत. म्हणजे आम्ही किरण पाटलाचे जसं विश्वास ठेवतो तसे लोक बोलतात तुम्ही आमच्याकडे आले ते किरण पाटलाला घेऊन. बरोबर. तर आम्हाला हे पैसे आमचे मिळालेच पाहिजे. काय पुढे आता पर्याय काय तुमच्याकडे? आता तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली, आता काय तुमची मागणी काय? हे पैशाची वसुली कशी होईल? आम्ही हेच सगळे आमच्या टीमच्या वतीने मी बोलते
का आमचे पैसे लवकरात लवकर लोकांचे मिळाले पाहिजे आणि प्रत्येकाची जी फसवणूक झालेली आहे म्हणजे आज याच्यामध्ये शेतकरी आहे, गरीब सगळे कष्टानेच कमवलेले पैसे आहेत आणि प्रत्येकाचे मिळाले पाहिजे आमची तरी प्रत्येकाची ग्वाही आहे. तर तुम्हाला हे माहित नव्हतं का अशा अनेक कंपन्या येतात बाजारात, त्या एका रात्री त्याच्या बंद होतात, त्याची ते office- प्रश्न केले सर आम्ही, हा ते प्रश्न त्यांना पण केले. किरण पाटला स्वतः मी बोलली का जसं आता नवीन नवीन नावं यायला लागली, बॉट ब्रो, बॉट अल्फा. हा. आम्ही त्यांना प्रश्न केले, या कंपनी नाव काय होतं? बॉट ब्रो, बॉट अल्फा, म्हणजे अच्छा. असे नावं चेंज व्हायचे. तर आम्हाला तो स्वतः बोलायचा किरण हा. पाटील का बोलतो का हे नवीन अपडेट्स आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी स्वतः आहे. हे बरोबर. शब्द माझ्या लोकांना आणि मला सुद्धा तो बोललेला आहे का तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझी 100 करोडची 200 करोडची प्रॉपर्टी आहे, मी स्वतः देईन जेव्हा कंपनी हात वरती करेल. तर आज जवळजवळ 1 वर्षाला पण आज ते फोन सुद्धा उचलत नाही, म्हणजे त्यांनी पैसे द्यायला नकार दिला, नकार दिला. म्हणजे ते बोलले की आम्ही पैसे लोकांना अगोदर फोन करून सांगले की पैसे आलेले तुमचे घेऊन जा, हा पण नंतर फोन त्यांनी बंद ठेवले आणि काही उचलायचे, पण त्यांना बोलायचं का तुम्ही तुमच्या लोकांशी बोलून घ्या. म्हणजे असे लोक आम्हाला म्हणजे भांडणं तयार केली आमच्यामध्ये. किरण पाटलांच्या वरती कोण अधिकारी होता का, ऑफिसर कोण होता का? त्यांच्यावरती वरचे लीडर होते, मग त्यांच्याशी कधी तुम्ही भेटघाट घेतली होती का, कधी बोलले होते त्यांच्याशी कधी? ते कधीतरी असे होत होते आणि येत नव्हते फोनवर, झूमवर फक्त बोलायचे. हा तर त्यांचं ते कुठले माहित होतं का तुम्हाला, कुठचं ऑफिस आहे त्यांचं, ठाण्याला आहे का मुंबईला आहे, कुठं असं काय? नाही ते नाही का? फक्त मीटिंग ठाण्यामध्ये घ्यायचे, कुठं घ्यायचे ठाण्यामध्ये मीटिंग? मंगला हॉलला. तिथं घ्यायचे. मग तिथून तुम्हीच जायचे का आणखीन भरपूर यायचे लोक? भरपूर यायचे लोक पूर्ण हॉल याच्यामध्ये, बाकीचे बाहेरचे यांचे लोक बसणार, हा आम्ही सुद्धा इकडे तिकडे जायचो. त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला का? ते त्यांचं म्हणणं काय मग? नाही ते फोनच नाही आमचे उचलत. ते फोनच उचलत नाही का? घ्या साहेब, जरा घ्या माईक घ्या. आता मला सांगा साधारण किती रक्कम असू शकते, एक अंदाज तुमचा? साधारण म्हणजे मी, माझी मिसेस, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी आणि ज्या कंपनीमध्ये मी काम करत होतो तिथले काही लीडर माझ्यासोबत जे आले वर्कर होते, तिथले, हा. साथीदार लीडर्स आणि माझे जिथे राहतो तिथले शेजारचे लोक, हा. अशी टोटल मिळून जवळजवळ 2,90,00,000 रुपये ही अमाऊंट आहे. शिवाय ती एकट्या तुमचीच म्हणजे संपूर्ण आहे तुमची? संपूर्ण ग्रुपची आमच्या. म्हणजे ही कुडूस मधली रक्कम आहे? हा कुडूस मधली आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांची, हा. त्याच्यामध्ये सगळे शेतकरी आहेत, रिटायर पर्सन आहेत, वयस्कर गोरगरीब लोक आहेत हा. आणि त्याच्यानंतर काही वैयक्तिक किरण पाटलाचे सुद्धा असे काही मित्र आहेत किंवा असे काही लोक आहेत का त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. हीच रक्कम जर बघायला गेली तर एकट्या किरण पाटलाकडे 5 कोटीच्या वर जाणार आहे. जर सगळे जर आले आणि सगळ्यांनी जर तक्रार जर नोंद केली तर ही रक्कम 5 कोटीच्या पुढे जाणार. बरोबर आहे. मला काय म्हणायचं, आता हा एकच जिल्हा आहे, पालघर जिल्हा का आणखीन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये ऍड? आणखीन जिल्हे सुद्धा असले तर त्याला पर्सनली माहिती असेल. नाही मग तुम्ही ज्या वेळेला ठाण्याला मिटिंगला जाते तर मला चर्चा होत असेल ना का तुम्ही कुठले आले, तुम्ही कुठं आले? हा म्हणजे त्या ठाणा एरियातले, वाशी एरियातले, मुलुंड एरियातले, अच्छा, न्यू मुंबई आणि न्यू मुंबई, आपलं पालघर, सपाळा वगैरे अशा ठिकाणची लोक वगैरे म्हणजे तिथे असायचे. ते एजंट यायचे का तुमच्यासारखे असे गुंतवणूकदार यायचे? गुंतवणूकदार असायचे ते, त्याच्यावरती ते पैसे कसे लावायचे, कसे करायचे अशी ते माहिती वगैरे ते त्याच्यामधून देत होते. पण मुळात ते होत काय नव्हतं, त्यांनी ऍक्च्युली ते बनवलेलं होतं पण हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं, ते मॅनिप्युलेट करून ठेवलं होतं सगळं. पण म्हणजे दादान ते म्हणजे जेव्हा पैसे मिसेसने सांगितलं का विड्रॉल करायची जेव्हा वेळ आली आणि ते विड्रॉल करताना ते वॉलेटला पैसे आलेच नाही, तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी मग काही जे प्रशिक्षण घेतलेली लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही चौकशी केली तर हे निव्वळ फसवणूकच म्हणजे त्यांनी सांगितलं जे प्रशिक्षण देणार तेच. नाही दुसरे जे लोक आहेत काही टेक्निशियन, अशा टेक्निशियन लोकांना आम्ही याबद्दल विचारलं. या कंपनीमधले टेक्निशियन? नाही दुसरे ओळखीचे, ओळखीचे ज्यांना याबद्दल कळतं त्यांना. तर तेव्हा आम्हाला समजलं की निव्वळ आमची फसवणूक होत होती आणि हे जे पैसे हेच लोक फिरवत होते हे आमच्या लक्षात मध्ये आलं. नक्कीच म्हणजे आता किरण पाटील यांना अटक झालेली आहे, चौकशी होईल पोलीस स्टेशन मध्ये. आता मात्र आमचं आव्हान आहे की या ज्या म्हणजे फसवणूक झालेली आहे या बोगस कंपनी संदर्भात ह्या लोकांनी हिंमत दाखवली, तक्रार दाखल केलेली आहे. अजून काही जर असतील तर त्यांनी कृपया यांच्याशी संपर्क साधा. यांचा मोबाईल नंबर मी खाली देईनच. तसंच वाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेली तक्रार आहे, त्यामुळे आणखीन कोणाला जर तक्रार दाखल करायची असेल तर त्यांनी कृपया वाडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. नक्कीच मित्रांनो, हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून अशा प्रकारच्या काही लोकांनी जर ग्राहकांनी गुंतवणूक केली असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल.